हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात बघितलं की काव्या किचनमध्ये असते आणि तिच्या हातात ते पॅम्पलेट लागतं की ज्याच्यावर लिहिलेलं असतं की आनंद निवास सेल होणार आहे असं. तेव्हा काव्या टेन्शनमध्ये येते. एक तर काव्याने कुकरमध्येवर गॅसवर कुकर ठेवलेला असतो आणि तो गॅस फक्त बटन ऑन असतं, गॅस तिने चालूच केलेला नसतो. ती तशीच घाईघाईत जाते आणि पटकन आनंदीला फोन लावते आणि बोलते की ताई काय चाललं आहे, मी काय ऐकते, मी आत्ताच ते पॅम्पलेट बघितलं, काय ऐकते मी आनंद निवासचं. तेव्हा नंदिनी तिला बोलते की काव्या मी तिथेच आहे, तू जरा शांत हो, मी तुझ्याशी नंतर बोलते म्हणून. तेव्हा काव्या बोलते की ताई अगं सांग ना काय चाललं आहे ते. तेव्हा नंदिनी बोलते की अगं मी बोलते ना तुझ्याशी नंतर. तेव्हा ती फोन ठेवून देते. तेव्हा काव्या बोलते की काय करू मी, एक तर घरात मी आनंद निवासबद्दल कोणालाच सांगितलेलं नाही आणि पारची तब्येत अशी असल्यामुळे मी त्यांनाही नाही सांगू शकत आणि जीवाबद्दल ते मी ऑलरेडी लपवलंच आहे. घरच्यांना कळलं तर किती टेन्शनमध्ये येतील घरचे. इकडे नंदिनी जीवाला विचारत असते की जीवा काय चाललं आहे, मला सांगणार का काय आहे हे सगळं, आणि महाजनी सर इथे कसे. तेव्हा जीवा बोलतो की नंदिनी तुला जे वाटत होतं ना, मी काही घोळ घातलेलं नाही आहे, आय स्वेअर. आता तुला मी बोललो होतो ना की मी सगळं काही ठीक करेन, मी सगळं काही ठीक केलं आहे नंदिनी, आय डीड इट. तेव्हा नंदिनी बोलते की अहो मला माहिती आहे तुम्ही सगळं काही नीट केलं आहे, पण मला पण सांगा ना कसं केलं आहे हे सगळं. तेव्हा जीवा बोलतो की अगं सांगतो. तेव्हा जीवा झालेला सगळा प्रकार सांगतो की महाजनी काका आणि त्याने एक साथ एक मिळून कसा डाव रचला, कसं महाजनी काका गव्हर्नमेंट ऑफिसर बनून या दोघांना फसवलं, ते सगळं जीवा सांगत असतो. तेव्हा भास्कर चिडतो आणि बोलतो काय मला तुम्ही फसवलं. तेव्हा महाजनी काका बोलतात हो मग कसे फसवलं भास्कर काका. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा भास्कर त्यांच्यावर सुटणार. तेव्हा जीवा बोलतो ए मागे हो, चल हो या भास्करलाच फसवलं आणि तू काय सांगतो रे, एक डाव तू खेळलास, एक डाव मी खेळला आणि खेळ संपला. तेव्हा भास्कर बोलतो तुझ्याकडून संपला असेल पण माझ्याकडून आता नवीन डाव सुरू होणार. तेव्हा नंदिनी बोलते काय कराल तुम्ही, जीवांना पुन्हा फसवणार ना. यापुढे जीवांना फसवण्याआधी, जीवांना काही करण्याआधी ना तुम्हाला माझ्याशी सामना करावा लागेल. तेव्हा जीवा नंदिनीकडे बघतच असतो. तेव्हा नंदिनी बोलत असते मी दोघं समर्थ आहे, आता करा तुम्हाला जे करायचं ते करा. तेव्हा जीवा बोलतो चला चला भास्कर काका, मी विकत घेतलेल्या प्रॉपर्टीची चावी कुठे. तेव्हा भास्कर चाव्या देतो. तेव्हा जीवा त्या चाव्या घेतो आणि बोलतो की बघतो काय दरवाजा, चल निघ. तेव्हा भास्करन ते तिथून निघून जाता. तेव्हा जीवा हसत असतो. तेव्हा नंदिनी बोलते की हसताय काय, एकदाही विश्वासात घेऊन तुम्हाला सांगावंसं नाही वाटलं. तेव्हा जीवा बोलतो की अगं नंदिनी कसं सांगणार, या संकटात मीच तुला घातलं होतं ना, आता मला या संकटातून तुला बाहेर काढायचं होतं आणि मी तुझं आनंद निवास त्या भास्करच्या घशात नाही जाऊ दिला. अगं हे आनंद निवास तुझेच आहे आणि ह्या आनंद निवासवर नंदिनी देशमुखचाच अधिकार आहे. व जीवा तिच्याशी बोलत असतो की एखाद्या माणसाला सतत तो लूजर असल्याचं लेबल चिटकवलं जातं ना गं, तेव्हा तो आतून हललेला असतो. तेव्हा नंदिनीला थोडं वाईटही वाटत असतं जीवा जे बोलत असतो ते. मग त्याला जगाला ओरडूनही नाही सांगता येत अगं माझी काहीशी तीच अवस्था झाली होती. इतरांच्या नजरेत मी शून्य होतोच पण तुझ्याही नजरेत मी झालो होतो. तेव्हा नंदिनीच्या डोळ्यात पाणीच येतं. तेव्हा नंदिनीला रडायला येतं. तेव्हा नंदिनी बोलते की पण जीवा सगळा भार तुम्ही एकट्याने घेतला, मला का नाही सोबत करून घेतलं. तेव्हा जीवा बोलतो की वाकडी वाट मी केली होती. मग कसं सांगणार अगं तुला, आणि कारण नंदिनी देशमुखला वाकडी वाट केलेली चालणार नाही हे तुझ्या तत्वात बसत नाही हे माहिती होतं मला, आणि तुला सांगितलं असतं तर तू कदाचित मला ह्या गोष्टी करू नसत्या दिल्या, म्हणून नाही सांगितलं तुला. आणि आता वेळच उरलेला नाही आहे आणि खूप लवकर काही गोष्टी करायच्या आहे तर माझ्यासारख्या लोकांना वाकडी वाट करावीच लागते. तेव्हा नंदिनी बोलते खरं सांगू का जीवा, तुम्हाला कोणी सिरियसली घेतलंच नाही पण यापुढे नक्की घेतील. तेव्हा जीवा बोलतो की अगं मीच कधी स्वतःला सिरियसली घेतलं नाही. खरंच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलं होतं मी, पण आपलं आयुष्यसुद्धा सोन्यासारखं करायचं असतं हे माहितीच नव्हतं मला. तेव्हा नंदिनी जीवाला बोलत असते की जीवा गेल्या काही दिवसात खूप चिडचिड केली मी तुमच्यावर, आय एम सॉरी. तेव्हा जीवा बोलतो अगं ठीक आहे. तेव्हा नंदिनी बोलते की आपण मागचं सगळं झालं गेलं सगळं सोडून देऊया. तेव्हा जीवा बोलतो की दिलं, मागचं झालं गेलं सगळं सोडून दिलं, हा आनंद निवास तुझा होता आणि तुझाच राहील. तेव्हा जीवा गुडघ्यावर बसतो आणि नंदिनी पुढे हातात चाव्या ठेवतो आणि बोलतो की तुझा श्वास, तुझं सुख, तुझा आनंद आणि तुझा आनंद निवास. तेव्हा नंदिनीच्या डोळ्यात पाणीच येतं. तेव्हा नंदिनी बोलते की माझं नाही आपलं, आणि ती जीवाच्या हातावर हात ठेवते. तेव्हा नंदिनीला रडायला येतं. तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात. तेव्हा जीवाही उठतो आणि बोलतो की आता आपल्याला साठे आजी आजोबांची 50वी ॲनिव्हर्सरी साजरी करायची, दीप्तीचं डोहाळे जेवण करायचे आणि तसंही शेवटी या
महिन्याच्या अखेरीस काही कपल्स येणारे दत्तक मुलं मुली घ्यायला, त्यांनाही बघायचं आहे. तेव्हा जीवा बोलतो की आता सुख आणि आनंदाला येऊ दे की आनंद निवासमध्ये. नंदिनी, यावेळी आनंद निवासची दिवाळी अजून स्पेशल करूया. तेव्हा जीवा नंदिनीच्या हातात चाव्या ठेवतो. नंदिनी खूप खुश होते. इकडे पार्थ काव्याला शोधत शोधत येतो आणि बोलतो की कुठे गेल्या आहेत काव्या, किचनमध्ये असतील. पार्थ किचनमध्ये जातो आणि बघतो तर त्याला गॅसचा वास येत असतो. तेव्हा पार्थ बोलतो की गॅसचा वास, आणि पटकन तो गॅस बंद करतो. तेवढ्यात काव्या धावत धावत येते. तेव्हा पार्थ बोलतो की कोणी केलं असेल करामत, कोणी लाईट केलं असतं तर ब्लास्ट झाला असता, गॅसचा नॉब चालूच होता. तेव्हा काव्या बोलते की सॉरी, माझ्याकडनंच झालं आहे, कदाचित मगाशी मीच होती किचनमध्ये. तेव्हा पार्थ बोलतो की काय झालं आहे काव्या, गॅसचा नॉब ऑन होता. तेव्हा बोलतो की चला, गॅसचा वास पूर्ण किचनमध्ये पसरला आहे, चला चला पटकन बाहेर या. तेव्हा तो काव्याला बाहेर घेऊन येतो आणि बोलतो की काय झालं आहे काव्या, मगाशी तुम्हाला टॅटूबद्दल विचारलं तेव्हाही चिडले, आताही काय चाललं आहे तुमच्या मनात. तेव्हा काव्या शांत होऊन बोलते की मनात तर तसं भरपूर चालू आहे, पण एक गोष्ट तरी सांगून टाकते आनंद निवासबद्दल. तेव्हा पार्थ बोलतो काय झालं आहे, मनात काही असेल तर बोला. तेव्हा काव्याला कळत नसतं कसं बोलावं. तेव्हा काव्य बोलते आहे एक गोष्ट मनात. तेव्हा पार्थ बोलतो सांगा. तेव्हा काव्य बोलते नंदिनी ताईबद्दल. तेव्हा पार्थ बोलतो अहो सांगा काव्या, आणि त्याचा चुकून खुर्चीला हात लागतो. तेव्हा पार्थच्या हाताला तिथे लागलेलं असताना तिथेच लागल्यामुळे पार्थला खूप दुखायला लागतं. तेव्हा काव्याचं सांगणं राहून जातं आणि ती बोलते की पार्थ काय झालं, बसा बसा. तेवढ्यात मानिनीही येते आणि बोलते की काय झालं. आणि ती पार्थलाच ओरडायला लागते की तुला कोणी बाहेर यायला लावलं होतं, आजारी आहेस ना. तेव्हा ती काव्याला बोलते की काव्य तू कशाला तरी बाहेर आणलं. तेव्हा काव्य बोलते की मी नाही. तेव्हा पार्थ बोलतो की अहो अगं आई, त्यांनी नाहीच सांगितलं होतं, पण मीच जरा फिरायला आलो बाहेर. तेव्हा मानिनी त्याच्यावर ओरडत असते की तुला समजत नाही का रे, आजारी आहे ना, झोपायचं ना. तेव्हा काव्य बोलते की मानिनी काकू, तुम्ही त्यांच्यावर ओरडू नका. तेव्हा मानिनी बोलते की बघितलंस ना, मग तू फिस्कार त्याच्यावर. तेव्हा मानिनी बोलते की बघितलंस ना पार्थ, कशी नवऱ्याची बाजू लागते, सासूचंही ऐकायचं नाही आहे तिला. तेव्हा पार्थ बोलतो की अगं आई, त्या मला बोलल्याच होत्या. तेव्हा काव्य बोलते अहो कदाचित त्यांना मी बोलले होते, पण कदाचित त्यांना एका ठिकाणी बसून बसून नॉशिया आला असेल ना, म्हणून आले असतील. तेव्हा पार्थला हसायला येतं. तेव्हा मानिनी बोलते की तुला ना लहानपणी जशी बदलायची ना तसं बदलायलाच पाहिजे. तेव्हा पार्थ बोलतो की आता यांच्यासमोर बदलणारेच, त्या चिडवतील ना मला नंतर. तेव्हा मानिनीला आणि काव्याला हसायला येतं. तेव्हा काव्य बोलते आता मानिनी काकू बदलाच, यांना लागलं असून पण मस्करी सुचते यांना. तेव्हा काव्य आणि मानिनी बोलते की चल आता रूममध्ये चल. इकडे जीवा आणि नंदिनी कॅफेमध्ये बसलेले असतात. जीवा आनंद निवासचं मॉडेल व्यवस्थित करत असतो. तेवढ्यात नंदिनीला मानिनीचे शब्द आठवतात की काम झालेलं असलं म्हणून असं ठेवणाऱ्यातला नाही आहे जीवाला तुटलेलं जोडता येतं. तेव्हा इकडे नंदिनी जीवाला बोलते की आई बरोबरच म्हणत होत्या की तुम्हाला तुटलेलं जोडता येतं. इकडे नंदिनी जीवाला बोलते की जीवा आय एम सॉरी, मी खूप विचित्र वागले तुमच्याशी, आणि तुम्ही एवढं प्रेमाने बनवलेलं मॉडेल मी माझ्या हातून तोडून टाकलं. तेव्हा जीवा बोलतो की जाऊ दे ना नंदिनी, लग्न झाल्यावर तेव्हा तुझ्यावरही मी खूप सारं चिडत होतो, तुला काहीही बोलत होतं, आत्ता कुठे माणसात आलो आणि तेही तुझ्यामुळे, सो क्रेडिट गोज टू यू. तेव्हा नंदिनी बोलते की एक प्रश्न विचारू. तेव्हा जीवा बोलतो की हो बोल. तेव्हा नंदिनी बोलते की इतके पैसे तुम्ही कुठून आणले. तेव्हा जीवा शांत होतो आणि आनंद निवासची मॉडेल करण्यात दंग होतो. तेव्हा नंदिनी बोलते की मी काय विचारते, 10 करोडची प्रॉपर्टी तुम्ही कशी विकत घेतली. तेव्हा जीवा बोलतो की बघ, बोलल्या नादात आपण ऑर्डरच केली नाही. तेव्हा जीवा वेट्रेसला बोलवतो आणि बोलतो की मस्त 2 फक्कड चहा, आणि बन मस्का. आणि नंदिनी विचारतो की तुला का हवं आहे. तेव्हा नंदिनी बोलते की उत्तर, आणि तेही आत्ताच. तेव्हा जीवा बोलतो की बस एवढीच ऑर्डर आहे. तेव्हा जीवा पुन्हा आनंद निवासच्या मॉडेलकडे बघायला लागतो. तेव्हा नंदिनी बोलते की माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे तुम्ही. तेव्हा जीवा बोलतो की अगं मी कोण आहे. तेव्हा नंदिनी बोलते माहिती आहे मला, जीवा देशमुख. तेव्हा जीवा बोलतो की अगं मी फक्त जीवा देशमुख नाही आहे, मी जीवा देशमुख आहे, चकाचक बाई. नंदिनी बोलते हं. तेव्हा जीवा बोलतो मग मी फक्त केशात हात घालून फिरतो म्हणून माझे केस मोकळेत असं नाही, केलं आहे मी काहीतरी जुगाड, आणि तुला सांगितलं तर तू अजून म्हणशील कशाला एवढं केलं, हे करायची काय गरज होती, असं लेक्चर देणारी बाई नको आहे मला, समजलं. तेव्हा नंदिनी बोलते 1 मिनिट, मी लेक्चर देते तुम्हाला, मी बोर वाटते तुम्हाला. तेव्हा जीवा बोलतो की खरं सांगू की तुला बरं वाटावं म्हणून खोटं सांगू. तेव्हा नंदिनी बोलते की एक काम करा, तुम्ही काहीच सांगू नका मला. तेव्हा नंदिनी बोलते आता यापुढे मी तुम्हाला काही बोलणारच नाही. तेव्हा जीवा बोलतो की काय सांगतेस.
तेव्हा जेव्हा बोलतो खरं सिरियसली, तेव्हा नंदिनी बोलते मला ना आता तुमच्याशी बोलायचंच नाही. तेव्हा नंदिनी उठायला लागते. तेव्हा जेव्हा बोलतो की 1 मिनिट. तेव्हा जेव्हा बोलतो की मस्करी करत होतो गं, तुझं काय, मला सांग तुझ्या नाकाच्या शेंड्यावर हा राग परमनंट भाडे करू आहे का? तेव्हा नंदिनी बोलते तुम्ही काय किती बोलतायत मला जेव्हा. तेव्हा जेव्हा बोलतो हो का, आणि तू किती बोललीस मला, हे विसरलीस त्या दिवशी मी भिंतीवर असा बॉल आपटत होतो, खेळत होतो, तेव्हा किती बोललीस मला. जेव्हा तुम्हाला ना सिरियसनेसच नाही आहे, तुमच्याकडनं मला काही अपेक्षाच नाही आहे, आणि आत्ता काय